या ठिकाणी पुन्हा एकदा सुरगाणा वर्सेस पेठ सामना बघतोय आपण। या ठिकाणी खुशाल सरांनी जोरदार प्रयत्न केलेला आहे गडी आउट करण्यासाठी। सुंदररित्या प्रदर्शन या ठिकाणी, अरे या ठिकाणी पहिला गडी बाद होतो की काय? पहिला गडी बाद झालेला आहे तो पेठ संघाचा। उत्कृष्ट फलंदाजी करताना सुरगाणा संघ, दोन्हीही तगडे संघ या ठिकाणी आपण पाहतो। या ठिकाणी दुसरा संघ आणि खूपच सुंदररित्या प्रदर्शन। दोन गडी बाद केलेले आहेत ते सुरगाणा संघाने। सुभाष सरांनी अतिशय सुंदररित्या ढाय टाकून तो गडी बाद केलेला आहे। अतिशय सुंदर प्रदर्शन। पेठ संघाचे दोन गडी बाद झालेले आहेत। उत्कृष्ट प्रदर्शन पेठ वर्सेस सुरगाणा संघाचं। जिल्हा परिषद कर्मचारी आणि अधिकारी स्पर्धा या ठिकाणी खो खोचा सामना पेठ वर्सेस सुरगाणा। अतिशय चुरशीचा असा सामना। दोन गडी बाद झालेले आहेत पेठ संघाचे आणि तिसरा गडी या ठिकाणी तिसरा गडी सुद्धा बाद झालेला आहे। तीन गडी बाद केलेले आहेत पेठ संघाचे। दुसरी फळी निघालेली आहे। धुळे सर या ठिकाणी पाठलाग करताना आणि चौथा गडी सुद्धा या ठिकाणी बाद झालेला आहे। चार गडी आउट केलेले आहेत ते पेठ संघाचे। या ठिकाणी सुभाष गवळी सर पळतायत आणि आपला बचाव करताना पेठ संघासाठी खेळतात सुभाष गवळी सर। बघूया आपल्या संघासाठी किती वेळ देता येते। आणि या ठिकाणी सुभाष गवळी सर सुद्धा आउट झालेला आहे। गणेश सरांनी आपला डॅम मारून त्या ठिकाणी आउट केलेला आहे। सुंदररित्या या ठिकाणी सहावा गडी पळतोय। उत्कृष्ट खेळाडू खेळ दाखवताना सुरगाणा संघ या ठिकाणी सहावा गडी सुद्धा बाद केलेला आहे। सुंदररित्या एक उत्कृष्ट अशी रनिंग। या ठिकाणी गणेश सर बचाव करताना सुभाष या ठिकाणी आउट करतोय तो पेठ संघाला आणि गडी बाद केलेला आहे सुभाषने। सुंदररित्या प्रदर्शन। अरे